हॅलो डिअर स्टुडंट्स, प्रत्येक रविवारी 10 वाजता आपला लाईव्ह सेशन असतो. या लाईव्ह सेशनमध्ये आपण काय घेतो तर पूर्ण आठवड्याभरामध्ये जे जे व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यावरती तुमचे काही डाऊट्स असतील तर त्याचा डाऊट क्लिअरिंग सेशन. या वेळच्या डाऊट क्लिअरिंग सेशनच्या वेळेस आणि त्याच्या आधीच्याही मला बऱ्याच स्टुडंट्सनी विचारलं की मॅम आम्हाला स्टडी कसा करायचा, सायन्सचा असेल किंवा मॅथ्सचा असेल किंवा अदर सब्जेक्टचा असेल त्याच्याबद्दल गायडन्स करा. अभ्यास कसा करू, नोट्स कशा काढू, काय वाचू काय नको, हे पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू का, पाठ करू का, डायग्रॅम कशा काढू, असे खूप सारे प्रश्न तुमचे असतात रिलेटेड टू स्टडीज. मग मी विचार केला चला ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओच बनवावा की ज्याच्यामध्ये सगळ्या तुमच्या ज्या क्वेरीज आहेत त्या मॅक्सिमम सॉल्व करण्याचा ह्याच्यामध्ये मी ट्राय केलेला आहे. सो आज आपण डिस्कस करणार आहोत 10 टिप्स टू प्लॅन युअर स्टडीज थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभरात सायन्सचाच नव्हे तर सर्वच विषयांचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीनं कराल ह्याच्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला काही सांगणार आहे, काही टिप्स सांगणार आहे. ऑल्सो आपण ह्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज स्टडी कसा कराल तुम्ही वर्षभर. बिकॉज जी मेथड तुम्ही सायन्ससाठी वापरता ती मॅथमॅटिक्ससाठी युजफुल नाही, लँग्वेजेससाठी परत वेगळी मेथड आहे. सो तोही पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. आज आपण एक ओव्हरऑल काही मी 10 टिप्स देणार आहे तुम्हाला. त्यापैकी पहिली जी आहे की ऑर्गनाइज युअर स्टडी स्पेस. म्हणजे काय तर ज्या एक ठराविक जागा तुम्ही डिसाईड करायची आहे की रोज तुम्ही त्याच जागी बसणार आहात अभ्यासाला. ह्याच्या मागचं रिझन काय आहे तर रोज तुम्ही वेगवेगळ्या जागी जर बसलात तर एक म्हणजे माझं तरी असं होतं की माझी एक फिक्स जागा होती, मी त्याच जागी जाऊन बसायचे. सो दॅट एक कॉन्सन्ट्रेशन जे असतं आपलं ते राहतं. इकडं तिकडं बघत तुम्ही बाहेर बऱ्याच जण म्हणतात की बागेत बसलो अभ्यास होता. प्रत्येकाच्या स्वभावानुसार तुमची एक पर्टिक्युलर प्लेस चूज करा आणि ट्राय टू सिट ऑन द सेम प्लेस एव्हरी डे फॉर द स्टडी. जिथं तुम्ही अभ्यासाला बसाल तिथं टी व्ही, लॅपटॉप्स किंवा अदर डिस्ट्रॅक्टिंग मटेरियल्स ज्याच्यामुळे अभ्यासातून तुमचं ध्यान बाजूला डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं अशा ऑब्जेक्ट्स त्या जागेतून कम्प्लिटली काढून टाका. सो आपली सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की सफिशियंट तुमची जिथं बसता तुम्ही तिथं. आता माझी रूम मी एकदा तुम्हाला दाखवणार आहे की कसा मस्त सगळीकडे बुक्सचा पसारा मांडून त्या पसाऱ्यामध्ये मी अभ्यास करत असते. कारण कधी हे रेफरन्स बुक लागतं, कधी ते रेफरन्स बुक लागतं आणि ही अशी बंदिस्त खोली असते जिथं कुणीही डिस्टर्ब करायला येत नाही मला. सो दॅट आय कॅन फोकस, आय कॅन कॉन्सन्ट्रेट. सो तुम्ही देखील ट्राय टू चूज अशी स्पेस की जिथे तुम्ही मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेट करू शकाल. आय नो बऱ्याच जणांच्यामध्ये जागेचा प्रॉब्लेम असतो, एक छोटीशी खोली असतात आणि त्याच्यातच सगळं आपल्याला मॅनेज करायचं असतं. बट वेअर देअर इज विल देअर इज अ वे. जिथे इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल. तुम्ही त्यातूनही तुमचा मार्ग शोधा आणि ट्राय टू सिट ऑन अ सेम प्लेस कंटिन्युअसली. म्युझिक सिस्टम, टी व्ही, कम्प्युटर जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं ह्या गोष्टी तिथं नसल्या पाहिजेत. हा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा. सो दॅट तुम्ही फोकस आणि कॉन्सन्ट्रेट करू शकाल आणि मग तो कॉन्टेंट जो आहे तो तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं मेमोराईज करायला त्याची हेल्प होईल. त्यानंतर दुसरं आहे की गिव्ह ॲडिक्वेट टाईम टू स्टडी. दिवसभराचं एक टाईम टेबल बनवा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करता. क्लासेस असतील, स्कूल असेल, सेल्फ स्टडी. आता सेल्फ स्टडीचा टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. आता मला जर विचाराल तर मी काय सांगेन, एक नीट ऐका हां. हे माझी जी टेक्निक, जी प्रूव्हन टेक्निक आहे, माझ्या कुठल्याही एक्स स्टुडंट्सना तुम्ही विचारू शकता की ह्या टेक्निकनुसार ज्यांनी अभ्यास केला त्यांना त्याचा प्रॉपर फायदा झालेला आहे. तुम्ही काय करायचं की तुम्ही स्कूल्सनं जाता, मेजॉरिटी मुलांनी क्लासेस लावलेले असतील. मग त्या स्कूलमध्ये किंवा आजच्या दिवसात आपल्याला काय शिकवलं पर्टिक्युलर सब्जेक्टशी रिलेटेड. सायन्स असेल तर समजा सायन्समध्ये आज मॅमनी टीचरनी आपल्या ग्रॅव्हिटेशनचा न्यूमरिकल्स घेतले. मग ते एकदा बघायचं हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिकवत असताना तुम्ही जेवढं मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेट कराल तितकं जास्त तो विषय तुम्हाला समजायला हेल्प होते. इस्पेशली तुम्ही जे अवघड सब्जेक्ट वाटतात, तुम्हाला एखादा सब्जेक्ट अवघड वाटत असेल तर त्या सब्जेक्टचा अभ्यास तुम्ही करायला टाळाटाळ करता, तुम्ही प्रॉपरली फोकस करू शकत नाही आणि ह्याचा इफेक्ट म्हणून काय होतं की ऑलरेडी नाव डीचा असलेला विषय तुम्हाला अजूनच समजायला डिफिकल्ट जातो. मग ह्याच्यावरती उपाय काय तर माझ्याकडे आहे. काय आहे तो सांगते, नीट ऐका. तुम्हाला त्या पर्टिक्युलर विषयाचं जे स्कूलमध्ये क्लासमध्ये लेक्चर होत असतं त्या लेक्चरच्या वेळेत तुम्ही मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेट करणार आहात.
मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेट असेल तर विषय तुम्हाला समजायला त्याची मदत होते आणि मग एकदा विषय समजला की मग पुढच्या प्रोसेस आपोआप ही इझी होत जाते. म्हणून तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी मॅक्सिमम वेळ द्यायचा आहे. अशी सगळ्या कामं जी आहेत ती एकदम लास्ट मिनिटसाठी आपल्याला ठेवायची नाहीत. आहे अजून परीक्षा, आत्ता शाळा सुरू होत आहेत, अजून 1 वर्ष आहे आपल्याला एक्झामसाठी किंवा मग युनिट टेस्ट अजूनही, अरे यार आत्ता शाळा सुरू झाली, अजून अवकाश आहे, असा ॲप्रोच ठेवायचा नाही. डे टू डे अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आणि तरच तुम्हाला एकदम जसं म्हणतो ना आपण रोज थोडं थोडं खातो मग आपल्या बॉडीला न्यूट्रिशन मिळतं आणि मग आपली चांगली ग्रोथ होते, तसं रोज स्टडी करा, रोज त्याच्यावरती मेहनत घेतलीत की मग त्याचा जो रिझल्ट आहे तो अल्टिमेट असणार आहे. सो तुम्हाला प्रॉपर वेळ द्यायचा आहे. हे दुसरा पॉईंट माझा झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर जसं सांगितलं टाइम टेबल करा आणि ते टाइम टेबल नुसतं करू नका तर त्याला फॉलो करा. जितकं जास्त शिकवताना लक्ष असेल तितका ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कमी वेळ दिला तरी मग चालतं. सो ही माझी सेकंड ॲडवाईस असेल की प्रॉपर प्लॅनिंग करा स्टडीचं आणि ते एक्झिक्यूट करा. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे की फ्लो चार्ट्स आणि डायग्रॅम. मी बघा बरेचदा तुम्हाला जे व्हिडिओज असतात ते शिकवत असताना जे मोठे मोठे क्वेश्चन्सचे आन्सर असतात ते लक्षात ठेवायला मी कसं देते तुम्हाला, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लो चार्ट्स देते, डायग्रॅम्स काढत म्हणजे इकडं डायग्रॅम काढते आणि इकडं तो पॉईंट एक्सप्लेन करते आहे. अशा पद्धतीनं सुद्धा मोठे मोठे प्रश्न मी तुम्हाला शिकवले. तुम्ही बरेचसे माझ्या व्हिडिओमधून हे ऑब्झर्व केलं असेल. ह्या फ्लो चार्ट्स आणि डायग्रॅमचा उपयोग काय होतो आपल्याला बाळांनो, की तो मोठा आहे, एक मोठा पॅसेज आहे आणि ते सगळंच लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड वाचत बसण्यापेक्षा त्या फ्लोचार्ट्स आणि डायग्रॅमच्या थ्रू काय होतं, आपली एक माइंडमध्ये त्या कन्सेप्टची एक इमेज तयार होते. आणि मग ती इमेज तयार झाल्यानंतर त्याच्यामुळं तुम्हाला तो पार्ट लक्षात ठेवायला कम्पॅरेटिव्हली इझी जातं. सो जिथं जिथं पॉसिबल आहे मोठे मोठे कन्सेप्ट्स, कारण हे तुम्हाला टेक्निक जे आहे ते आत्ता 10वीपर्यंत तुम्ही करू शकाल, पण 11वी-12वीला गेल्यानंतर ह्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा होणार आहे. झाला नंतर मला सांगा तुम्ही, आत्ता जे माझे स्टुडंट्स आहेत जे 10वीपर्यंत होते आणि आता 11वी-12वीला असतील आणि जे तर बघत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा या पद्धतीनं आपण वर्षभर अभ्यास केल्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा झाला की नाही. सो व्हिज्युअल जे इफेक्ट्स आहेत ते नक्कीच तुम्हाला इम्पॉर्टंट ठरतात. त्याच्यानंतर पुढचं आहे की सॅम्पल पेपर्सची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत. एकदा तुमचा सेल्फ स्टडी झाल्यानंतर मी जसं की आता माझ्या क्लासमधल्या स्टुडंट्सना पर्टिक्युलर चॅप्टर्स शिकवून झाल्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स असतील किंवा बाकीच्या स्कूल्सचे प्रॅक्टिस पेपर्स असतील, वेगवेगळ्या क्वेश्चन बँक्स असतात, त्या क्वेश्चन बँक्समधले क्वेश्चन्स एकत्र करायला लावते. सो दॅट, आणि मग आम्ही काय करतो, सगळ्यांना एक एक टास्क डिव्हाइड करून देतो आम्ही आणि मग त्यांनी प्रत्येकानं जे एकत्र केलेत ते सगळं एकत्र परत कंपाईल करतो आम्ही आणि मग त्याचा स्टडी करतो की ह्या पर्टिक्युलर पॉईंटवरती ह्याच्या आधी बोर्डच्या पेपर्समध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत, आधी म्हणजे वेगवेगळ्या स्कूल्समध्ये ह्याच्यावरती कसे प्रश्न विचारलेत. सो दॅट एखाद्या पार्टवरती जो आपला अभ्यास करून झाला आहे त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न, किती मार्कांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा तुम्हाला अंदाज येतो. सो म्हणजे प्रॅक्टिस पेपर्स जे सॅम्पल पेपर्स आहेत ते सॉल्व करणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी कधी करायची आहे तुम्हाला, तुमचं त्या पर्टिक्युलर चॅप्टरचा अभ्यास झाल्यानंतर, लगेच नाही, एक्झामच्या वेळी पण नाही. आज तुमचा एक चॅप्टरचा स्टडी कंप्लीट झाला, स्कूलमध्ये आज तुमचा झाला आहे, तो ऑब्व्हियसली तुमचा घरी पण सेल्फ स्टडी करून होणार आहे. मग ते झाल्यानंतर एक ठराविक जेव्हा सुट्टीचा दिवस असेल आपल्याला वगैरे, तर त्या दिवशी त्या सगळ्याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघा, सॅम्पल पेपर्स बघा आणि ते सगळे एकत्र बघा. सो दॅट तुम्हाला त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स विचारले जातात, त्याची डिफिकल्टी लेवल काय असते ह्याचा अंदाज येईल आणि मग त्या पर्टिक्युलर क्वेश्चन किती मार्कांचा आहे त्याच्यावरून त्याचे आन्सर कसं लिहायची ह्या सगळ्याची आयडिया. बिकॉज एक लक्षात घ्या स्टुडंट्स, तुमचे जे बोर्ड पेपर्स असतात ते एक्झामिनर तुम्ही काय लिहिलं आहे पेपरमध्ये ह्याच्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन करतात, बरोबर. त्यामुळं तुम्ही जे येतंय ते प्रॉपर पद्धतीनं मांडणं हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे की रेग्युलर ब्रेक्स घ्यायचे स्टडीमध्ये. कंटिन्युअसली जर अभ्यास करत बसलात तुम्ही तर तुम्हाला वेड लागेल, बरोबर की नाही. मी पण करते. प्रत्येकाची ब्रेक घेण्याचं ड्युरेशन मात्र वेगवेगळं असू शकतं. काही जण 1 तासानं घेतील, काही 15 मिनिटांनी घेतील, काही अर्ध्या तासानं घेतील, काही 3-3 तास बसून राहतील. तुमची जी काही कपॅसिटी आहे टू फोकस ऑर टू कॉन्सन्ट्रेट त्या पद्धतीनं तुमच्या ब्रेकचं ड्युरेशन तुम्ही ठेवू शकता.
ब्रेक घेतल्यामुळं काय होतं, मग ब्रेक घ्यायचं म्हणजे काय, फिरायचं, टी व्ही बघायचं, मोबाईल बघायचं का, तर नाही, जस्ट फेरफटका मारून या, इकडं तिकडं बघा, थोडंसं नेचरच्या ह्याच्यामध्ये जा, वॉकिंग करा, एका जागी बसून आपलं अंग अवघडतं, डीप ब्रीदिंग करा. ह्या पद्धतीनं थोडे थोडे छोटे छोटे मध्ये मध्ये ब्रेक घेतलेत की तुम्हाला परत तुमचं माइंड फ्रेश होण्यासाठी यूज होते. मग ते सकाळी असू देत किंवा रात्री असू देत, तुम्हाला अभ्यास करताना कंटिन्युअसली बसू नका असं माझं देखील म्हणणं असेल, बिकॉज मी स्वतः ही मेथड जी आहे ती फॉलो करते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो कीप सेपरेट नोटबुक फॉर ईच सब्जेक्ट. बरेचसे स्टुडंट्स जे क्लासमध्ये यायचे, माझ्याकडे ऑफलाईन क्लासेस जेव्हा मी घ्यायचे तेव्हा, तर एकच नोटबुक घ्यायची, त्यातच सगळे सेगमेंटसुद्धा पाडायचे किंवा काही जण तेही करायचे नाहीत. आता पहिलं कुठलं लेक्चर झालं, मॅथ्स झालं, चला मॅथ्सचं सोडवलं, त्याच्या पुढे लगेच सायन्सचे टीचर आले, सायन्स. नंतर तुम्हाला ह्या गोष्टी अभ्यास करताना ह्याचा तोटा होणार आहे, कारण काय म्हणजे कंटेंट तुम्हाला सापडणं एकत्र, तर तुम्ही अभ्यास इझिली करू शकाल, राईट. सो छानपैकी प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या नोटबुक्स घालायच्या आणि त्याच्यामध्ये जे टीचर लिहून देतील ते वेगळं लिहून घ्यायचं. ऑल्सो मी अजून सांगेन, अजून एक एक्स्ट्रा वही ठेवा की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, टीचर शिकवत असताना तुमच्या म्हणजे त्यांच्या रनिंग नोट्स, म्हणजे हे एक मेन पॉईंट आहे, त्या मेन पॉईंट अंडर सब पॉईंट्स काय काय येतात, ॲटलिस्ट ते तरी तुम्ही मेन्शन करून घेत चला, सो दॅट त्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आपल्याला कळतात. सो लेक्चरला बसलेले असताना पण इफ पॉसिबल तुम्ही रनिंग नोट्स काढायची सवय लावा, सो दॅट तुम्हाला काय होणार आहे, ही सवय तुम्हाला पुढे कॉलेजला गेल्यानंतर देखील युजफुल ठरणार आहे. ही माझी 6वी टिप झाली. त्याच्यानंतर पुढचा जो आहे रिवाईज करायचा आहे. आता आपलं शिकवून झालेलं आहे, सगळं व्यवस्थित कळलं आहे, पण परीक्षा अजून लांब आहे, मग मधनं त्या पर्टिक्युलर पार्टची रिव्हिजन करायची. हे आपल्याला पार्ट येतं आहे का किंवा किती व्यवस्थित येतं आहे, विसरलं जाऊ नये यासाठी पर्टिक्युलर पार्टची त्या रिव्हिजन देखील करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे सिलेबस व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आता जसं की आपण 2 वर्षामध्ये कोविडमुळे बराचसा सिलेबसचा पार्ट आपला रिड्यूस केलेला होता, सो तो पार्ट आपण कसा शिकलो आणि मग जो रिड्यूस नाही त्याच्यावरती फोकस केलेला होता. पण आता ह्या वर्षी तसं काही नसणार आहे, सगळाच सिलेबस तुम्हाला विचारला जाणार आहे. सो सिलेबस बघा आणि मग त्या पद्धतीनं तुमचा स्टडीचा जो आहे तो प्लॅन करा. इम्पॉर्टंट टॉपिक्स बघा, त्याचे सब टॉपिक्स काय आहेत. मी तुम्हाला एक माझी कधीतरी ना नोटबुक दाखवेन की मी जशा पद्धतीनं नोट्स काढलेल्या आहेत, माझ्या स्टुडंट्सनी कशा नोट्स काढलेल्या आहेत. सो तुम्हाला कळेल की ॲक्च्युली नोट्स काढणं म्हणजे काय प्रकार असतो तो. महत्त्वाच्या पॉईंट्सना तुम्ही हायलाईट करा किंवा वेगळ्या कलरनं दाखवा, सो दॅट नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा त्या पर्टिक्युलर पार्टचा अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला कळेल की हां, ह्याच्यामधला हा पार्ट महत्त्वाचा आहे, सो दॅट तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट आहे हायलाईट इम्पॉर्टंट पार्ट, जे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. आणि नंतरचा आहे तो म्हणजे ग्रुप स्टडी. एखादा पार्ट तुमचा अभ्यास झाला आहे, मग झाल्यानंतर तुम्ही मित्रमैत्रिणींच्या चर्चा करा. कधी कधी काय होतं की ह्या ग्रुप स्टडीजमधून सुद्धा एखादा पॉईंट आपल्याला चांगला समजतो किंवा एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट तुम्हाला जितका समजलेला असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुमच्या फ्रेंडला समजलेलं असतं, आणि मग तुमच्यात जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते, कन्सेप्टची देवाणघेवाण होते, त्यावेळेस मग तुम्हाला अजून चांगला तो पार्ट कळायला मदत होते. सो दॅट म्हणजे ग्रुप्सची डिस्कशन जे आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत. सो हे माझे काही तुम्हाला सजेशन्स होते की ह्या पद्धतीनं तुम्ही वर्षभर तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करा. अजूनही काही तुमचे डाऊट्स असतील तर आपण असेच डेली लाईव्ह जे संडेला लाईव्ह सेशन्स होतात त्याच्या थ्रू आपण डिस्कस करूयात. होपफुली हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. कसं वाटलं मला नक्की कळवा. इथेच थांबते. टिल नेक्स्ट व्हिडिओ असेल ह्याच्यामध्ये अजून अशीच काहीतरी तुमच्यासाठी युजफुल अशी माहिती घेऊन येईन. टिल देन थँक्यू सो मच. गुड बाय अँड ऑल द बेस्ट.